नमस्कार, नीतूज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या सणाला आमच्याकडे असे पुरणाचे दिंडे आणि बाजरीच्या पिठाची गूळ घालून तयार केलेली दिवशी केली जातात। त्यावर वरण भात आणि तूप सोडून हेच नैवेद्य म्हणून दाखवलं जातं। नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि नागपंचमी दिवशी हा उपवास सोडला जातो। नागदेवतेला या दिवशी आणि दिंड्याचा नैवेद्य लाह्या दूध याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो। तुमच्याकडे या सणाला काय बनवलं जातं की पुरणपोळीचा नैवेद्यच असतो हे एकदा कमेंट करून नक्की सांगा। सणासुदीच्या निमित्ताने का होईना पण आवर्जून आणि आवडीने अशा काही पारंपरिक रेसिपीज केल्या जातात, हे खूप महत्त्वाचं आहे। बाजरीच्या पिठाची दिवशी करायला अगदीच सोपी आहेत आणि चवीला तर खूप सुंदर लागतात। वरणासोबत किंवा तुम्ही असेच कोरडे सुद्धा खाऊ शकता। थोडेसे जास्त गोड केले तर कोरडे खायला छान लागतात। तर इथे 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचाभर सुंठ पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घेतलेला आहे। आता या गुळाचं काही परफेक्ट असं प्रमाण नाही आहे, कमी जास्त तुम्ही आवडीनुसार करू शकता। थोडंसं गोडसर लागलं पाहिजे, मग ते प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घ्या। तर इथे हे बाजरीच्या पिठामध्ये गूळ छान मिक्स करून आपल्याला भाकरीसाठी जसा पिठाचा गोळा मळतो त्याच पद्धतीने पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी घालत छान घट्टसर गोळा मळायचा आहे। हे पीठ जर सैल झालं तर दिवशीचा आकार तितकासा चांगला येत नाही, त्यामुळे थोडासा घट्टसर गोळा मळायचा आहे आणि पीठ मळून झालं की लगेचच याच्या दिवशी बनवून घ्यायच्या आहेत। छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे की झाली आपली दिवशी तयार। तर अशा पद्धतीने सगळ्या पिठाच्या दिवशी आपण बनवून घेणार आहोत। तयार झालेल्या दिवशी आपण हळदीच्या पानांचा वापर करून उकळून घेणार आहोत। तर चाळणीमध्ये खाली तेल न लावता किंवा वेगळं काही कापड वगैरे न टाकता अशा प्रकारे हळदीचं पान जर असेल तर त्याचा वापर जरूर करा। हळदीचं पान नसेल तर केळीचं पान सुद्धा चालेल आणि तेही नसेल तर स्वच्छ कॉटनचा रुमाल हा देखील चालू शकतो। तर हळदीच्या पानांमुळे या दिवशीला एक वेगळाच मस्त हळदी फ्लेवर आलेला आहे, म्हणजे तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, इतक्या सुंदर या दिवशी लागत आहेत। कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे, त्यावर ही चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून 10 मिनिटांकरता हे शिजवून घ्यायचं आहे। 10च मिनिटात परफेक्ट शिजून तयार होतात। शिजलेत की नाही हे पाहायचं असेल तर हाताला जर हे पीठ चिकटलं तर त्याला आणखी शिजण्याची गरज आहे असं ओळखू शकतो। आता या दिवशी हाताला चिकटत नाहीत, म्हणजे जे अगदी छान परफेक्ट शिजलेले आहे। दिवशी शिजून तयार होत आहे तोपर्यंत आपण पुरणाचे दिंडे बनवण्याची तयारी करूया। गव्हाच्या पिठाचा हा गोळा तयार करून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि घट्टसर गोळा। इथे बनवलेला आहे पुरण। नेहमी जसं पुरणपोळीसाठी पुरण बनवतो त्याच पद्धतीने हरभऱ्याची डाळ छान शिजवून घेतली, गूळ घालून पुन्हा हे पुरण छान परतून घेतलेलं आहे। पुरण परतत असताना व्यवस्थित त्याला हटून घेतले, त्यामुळे त्याला वाटण्याची गरज नाही। बऱ्यापैकी डाळ कुस्करली गेली आहे आणि अशी थोडीशी ओबडधोबड डाळ या दिंड्यांमध्ये छान लागते। काही जण हे डाळ वाटून सुद्धा घालतात, म्हणजेच आपलं नेहमीचं जसं पुरणपोळीचं पुरण असतं त्याच पद्धतीनं पुरण तयार करतात। तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता। जर थोडासा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने शॉर्टकट करू शकता आणि खायला देखील अशा पद्धतीचे दिंडे छान लागतात। काही ठिकाणी हेच दिंडे तळून देखील खाल्ले जातात, जसे आपण गव्हाच्या पिठाचे मोदक तळून घेतो त्याच पद्धतीनं याचा फक्त आकार वेगळा राहतो। तर अशा पद्धतीने हे पॉकेट्स तयार करायचे आहेत आणि हे देखील मी याच चाळणीमध्ये उकळून घेणार आहे। तर आजची ही दिंडे आणि दिवशीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो, अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे देखील असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील।